नमस्कार. एस मॅथमॅटिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत दिनदर्शिका स्वाध्याय 9.3 प्रश्न नंबर 1. 2019 साली डिसेंबर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी 3 तारीख होती. तर त्याच वर्षीच्या जानेवारी महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी किती तारीख होती? मित्रांनो, पहिलं वाक्य नीट समजून घ्या. 2019 साली डिसेंबर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी 3 तारीख होती, म्हणजेच 3 डिसेंबर 2019 रोजी मंगळवार होता. 3 डिसेंबर 2019 रोजी मंगळवार होता. तर मित्रांनो, त्यावरून आपल्याला त्याच वर्षीच्या जानेवारी महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी किती तारीख होती ते शोधून काढायचे. मग आता मित्रांनो, दर 7 दिवसांनी तोच वार असतो. दर 7 दिवसांनी तोच वार येतो. बघा, 3 डिसेंबर 2019 ला मंगळवार आहे, म्हणजे 3, 10, 17, 24, 31 या सर्व तारखांना मंगळवारच असेल. मित्रांनो, डिसेंबर महिन्यामध्ये 3, 10, 17, 24, 31 या सर्व तारखांना मंगळवारच असेल. आपल्याला मित्रांनो वर्षाची शेवटची तारीख मिळाली. बघा, 2019 सालातलं जे शेवटचा दिवस आहे, शेवटचा दिवस म्हणजे 31 डिसेंबर. बघा, 31 डिसेंबर 2019 रोजी मंगळवार आहे, हे मित्रांनो आपल्याला इथे समजलं. 31 डिसेंबर 2019 रोजी मंगळवार आहे, म्हणजे मित्रांनो 1 जानेवारी 2019 रोजी मंगळवारच असेल. एक नियम आहे, 1 जानेवारीला जो वार असतो तोच वार 31 डिसेंबरला असतो. फक्त लीप वर्ष असेल तर एक दिवस आपल्याला पुढे जावं लागतं. म्हणजे 1 जानेवारी 2019 रोजी मंगळवार आहे, म्हणजे 31 डिसेंबर 2019 ला सुद्धा मंगळवारच असणार. आता मित्रांनो, 1 जानेवारी 2019 ला मंगळवार. आता आपल्याला जानेवारी महिन्यामध्ये मित्रांनो 1 तारीख समजलेली आहे. 1 तारखेला मंगळवार आहे, म्हणजे 1, 8, 15, 22, 29 या सर्व तारखांना मंगळवारच असणार. 1 जानेवारी 2019 रोजी मंगळवार म्हणजे 1, 8, 15, 22, 29 जानेवारी महिन्यातल्या या सगळ्या तारखांना मंगळवारच असेल. मग मित्रांनो, आपला प्रश्न आहे, जानेवारी महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी किती तारीख होती? जानेवारी महिना शेवटचा मंगळवार मित्रांनो हा आहे पहिला मंगळवार 1 तारीख, आणि शेवटच्या मंगळवारी 29 तारीख होती. म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, 29. प्रश्न नंबर 2. 1 फेब्रुवारी रोजी मंगळवार आहे, तर आदल्या वर्षी 1 डिसेंबर रोजी कोणता वार असेल? मित्रांनो बघा, 1 फेब्रुवारी रोजी मंगळवार आहे, तर आपल्याला काय करायचं, 1 फेब्रुवारी ते 1 डिसेंबर मित्रांनो 1 डिसेंबर आदलं वर्ष म्हणजे मागच्या वर्षापर्यंत आपल्याला जायचं आहे, आणि 1 डिसेंबर रोजी कोणता वार आहे ते शोधून काढायचे. 1 फेब्रुवारीला मंगळवार आहे, तर मित्रांनो मागच्या वर्षामध्ये 1 डिसेंबरला कोणता वार आहे ते आपल्याला शोधून काढायचे. आता मित्रांनो 1 फेब्रुवारीच्या पाठीमागे म्हणजे अगोदरचा महिना कोणता आहे? जानेवारी महिना. जानेवारी महिन्यामध्ये 31 दिवस. त्यानंतर जानेवारीच्या अगोदरचा म्हणजे मागच्या वर्षातला डिसेंबर महिना, डिसेंबर महिन्यामध्ये 31 दिवस. आपल्याला 1 डिसेंबरचा वार शोधून काढायचा आहे. मित्रांनो मागच्या 2 महिन्यातले, जानेवारी महिन्यातले 31 दिवस, डिसेंबर महिन्यातले 31 दिवस म्हणजे एकूण दिवस झाले 62. मग आता 62 भागिले आपण 7 करणार, कारण की दर 7 दिवसांनी तोच वार येतो. म्हणजे 62 भागिले 7 केलं तर 7 8 56. 62 मधून 56 गेले, बाकी उरली 6. म्हणजे मित्रांनो 8 आठवडे पूर्ण आणि 6 दिवस. म्हणजे आता 1 फेब्रुवारीला मंगळवार आहे, म्हणजे मंगळवार वजा 6. मंगळवार मधून आपल्याला 6 दिवस वजा करायचे. तर मित्रांनो मंगळवारच्या पाठीमागे 6 दिवस जर आपण गेलो तर आपल्याला उत्तर मिळेल बुधवार. म्हणजेच 1 डिसेंबर रोजी कोणता वार होता? बुधवार. 1 डिसेंबर रोजी कोणता वार असेल? तर मित्रांनो बुधवार असेल. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 बुधवार. प्रश्न नंबर 3. 2020 या वर्षी बालिका दिनाच्या दिवशी शुक्रवार होता, तर त्या वर्षीच्या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी कोणता वार होता? मित्रांनो 2020 या वर्षामध्ये बालिका दिन शुक्रवारी होता, तर त्या वर्षीच्या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी कोणता वार होता?
मित्रांनो, बालिका दिन असतो 3 जानेवारीला आणि महाराष्ट्र दिन असतो 1 मेला. हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. हे आपल्याला माहिती असेल तरच आपण हा प्रश्न सोडवू शकतो. बालिका दिन 3 जानेवारीला असतो आणि महाराष्ट्र दिन 1 मे या दिवशी असतो. आता मित्रांनो, 2020 हे लीप वर्ष आहे. लीप वर्ष म्हणजे ज्या वर्षाच्या संख्येला 4ने पूर्ण भाग जातो ते लीप वर्ष असतं. 2020 ला 4ने पूर्ण भाग जातो. 2020 हे लीप वर्ष आहे. लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतात. मग मित्रांनो, आपल्याला 3 जानेवारी पासून 1 मे पर्यंत जायचं आहे. बघा, बालिका दिनाच्या दिवशी शुक्रवार होता, म्हणजे 3 जानेवारीला शुक्रवार होता, तर 1 मेला कोणता वार होता मित्रांनो, ते आपल्याला शोधून काढायचे. 3 जानेवारी पासून 1 मे पर्यंतचा आपल्याला प्रवास करायचा आहे. बघा, आता जानेवारी महिन्यामध्ये मित्रांनो 3 तारीख सोडून द्या, मग 31 दिवस असतात. जानेवारी महिन्यामध्ये 31 दिवस असतात. मग जानेवारी महिन्यातले 31 मधले 3 सोडून दिले, खाली राहिले 28 दिवस. फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस, कारण की लीप वर्ष आहे. मार्च महिन्यामध्ये 31 दिवस असतात. एप्रिल महिन्यामध्ये 30 दिवस आणि मे महिन्यामध्ये 1 दिवस, कारण की मित्रांनो 1 मे रोजी कोणता वार होता ते आपल्याला शोधून काढायचंय, म्हणून मे महिन्यातला 1 दिवस. आता या सगळ्या दिवसांची बेरीज केली, म्हणजे 3 जानेवारी पासून 1 मे पर्यंतच्या सर्व दिवसांची बेरीज केली तर ती आली 119. आता मित्रांनो, 119 या संख्येला आपल्याला 7ने भाग द्यायचा. 7ने का भाग द्यायचा, तर दर 7 दिवसांनी तोच वार येतो म्हणून. 7 1 7, 11 मधून 7 गेले, बाकी उरली 4, वरून घेतले 9. आता 7 7 49, 49 मधून 49 गेले, बाकी उरली 0. मित्रांनो, बाकी 0 उरली म्हणजे बघा, बालिका दिनाच्या दिवशी शुक्रवार होता, बाकी 0 उरली मित्रांनो, म्हणजे बालिका दिनाच्या दिवशी शुक्रवार होता, म्हणजे 1 मेला सुद्धा शुक्रवारच असेल. बालिका दिनाच्या दिवशी मित्रांनो शुक्रवार होता, बाकी जर 1 उरली असती तर आपण शुक्रवार मध्ये 1 मिळवला असता. बाकी या ठिकाणी 0 उरली, म्हणून 1 मे रोजी सुद्धा शुक्रवारच होता. म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, शुक्रवार. प्रश्न नंबर 4. 26 जानेवारी 2024 रोजी शुक्रवार होता, तर 2024 या वर्षीच्या पुढीलपैकी कोणत्या महिन्यात 5 वेळा गुरुवार आलेला होता? मित्रांनो, 26 जानेवारी 2024 रोजी शुक्रवार होता. बघा, 26 जानेवारी 2024 ला शुक्रवार होता, तर 2024 या वर्षीच्या कोणत्या महिन्यात 5 वेळा गुरुवार आलेला होता? आता मित्रांनो, 2024 हे लीप वर्ष आहे. लीप वर्ष म्हणजे ज्या वर्षाच्या संख्येला 4ने पूर्ण भाग जातो ते लीप वर्ष असतं. 2024 हे लीप वर्ष आहे. लीप वर्ष म्हणजे काय, तर मित्रांनो फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस असतात. लीप वर्ष नसेल तर फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 दिवस असतात, पण लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस असतात. आता मित्रांनो, कोणत्या महिन्यात 5 वेळा गुरुवार आलेला होता? आपण पर्याय क्रमांक 1 कडे जाणार, फेब्रुवारी महिना. मग मित्रांनो, फेब्रुवारी महिन्यामध्ये 1 तारखेला जो वार असतो तो 5 वेळेला येतो. कधी? लीप वर्षामध्ये. एक नियम आहे, ज्या महिन्यामध्ये 31 दिवस असतात त्या महिन्यामध्ये 1, 2 आणि 3 तारखेचे वार 5 वेळेला येतात. ज्या महिन्यामध्ये 30 दिवस असतात त्या महिन्यामध्ये 1 आणि 2 तारखेचे वार 5 वेळेला येतात. आणि ज्या महिन्यामध्ये 29 दिवस असतात त्या महिन्यामध्ये 1 तारखेचा वार 5 वेळेला येतो. मित्रांनो, 2024 हे लीप वर्ष आहे. आणि आता फेब्रुवारी महिना, फेब्रुवारी महिन्यामध्ये 1 तारखेला मित्रांनो गुरुवार आहे. बघा, 26 जानेवारी 2024 ला शुक्रवार आहे, तर मित्रांनो 26 जानेवारी पासून 1 फेब्रुवारी पर्यंत 6 दिवस होतात. 26 जानेवारीला शुक्रवार आहे, तर 1 फेब्रुवारीला गुरुवार आला. मग आता मित्रांनो 1 फेब्रुवारीला गुरुवार आहे, म्हणजे 1, 8, 15, 22 आणि 29 या सर्व तारखांना गुरुवारच येणार. आणि मित्रांनो, ज्या महिन्यामध्ये 29 दिवस असतात त्या महिन्यामध्ये 1 तारखेचा वार 5 वेळेला येतो. म्हणजे मित्रांनो, फेब्रुवारी महिन्यामध्ये गुरुवार 5 वेळेला आलेला आहे किंवा आलेला होता. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, फेब्रुवारी. प्रश्न नंबर 5. 2018 या वर्षी शिक्षक दिन बुधवारी आला होता, तर 2019 या वर्षीचा नाताळ कोणत्या वारी होता? मित्रांनो, 2018 या वर्षामध्ये शिक्षक दिन बुधवारी होता,
तर 2019 या वर्षामध्ये नाताळ कोणत्या वारी होता? बघा, शिक्षक दिन असतो 5 सप्टेंबरला आणि नाताळ असतो 25 डिसेंबरला. मित्रांनो, 2018 या वर्षामध्ये शिक्षक दिन बुधवारी होता, म्हणजेच 5 सप्टेंबर 2018 या दिवशी बुधवार होता. तर मित्रांनो, आता एक नियम आहे बघा, सामान्य वर्षात एखाद्या तारखेचा वार पुढील वर्षी एक दिवस पुढे सरकतो. म्हणजे 5 सप्टेंबर 2018 ला बुधवार आहे. 2018 हे सामान्य वर्ष आहे. 2019 हे सुद्धा सामान्य वर्ष आहे. 5 सप्टेंबर 2018 ला बुधवार आहे, तर 5 सप्टेंबर 2019 ला गुरुवार. म्हणजे मित्रांनो, आपण एक दिवस पुढे सरकलो. सामान्य वर्षामध्ये आपल्याला एक दिवस पुढे सरकायचे आणि लीप वर्ष असेल तर 2 दिवस पुढे सरकायचे. म्हणजे 5 सप्टेंबर 2019 ला मित्रांनो आता गुरुवार आहे. आता आपल्याला काय करायचे, 5 सप्टेंबर 2019 ते 25 डिसेंबर 2019 पर्यंतचे दिवस मोजायचे. कारण की 25 डिसेंबरला नाताळ आहे आणि नाताळाच्या दिवशी कोणता वार आहे ते आपल्याला शोधून काढायचे. मित्रांनो, सप्टेंबर महिना आता 5 सप्टेंबर 2019 ला गुरुवार आहे. तर मित्रांनो, सप्टेंबर महिन्यामध्ये 30 दिवस असतात. हे 5 सप्टेंबर म्हणजे 5 दिवस सोडून द्या. 30 दिवसातनं 5 दिवस गेले मित्रांनो, खाली राहिले 25 दिवस. आपल्याला दिवस मोजायचे आहेत 5 सप्टेंबर पासून 25 डिसेंबर पर्यंतचे. सप्टेंबर महिन्यातले 25 दिवस, ऑक्टोबर महिना 31 दिवस असतात, नोव्हेंबर महिन्यातले 30 दिवस आणि डिसेंबर महिन्यातले 25 दिवस. 25च का, तर 25 तारखेला नाताळ आहे म्हणून तिथपर्यंतचेच आपल्याला दिवस मोजायचे. तर मित्रांनो, 5 सप्टेंबर पासून 25 डिसेंबर पर्यंत एकूण दिवस झाले 111. आता हे दिवस मोजल्यानंतर 111 भागिले मित्रांनो आपण करणार 7. भागिले 7 का करणार, कारण की दर 7 दिवसांनी तोच वार येतो म्हणून. आता 7 1 7, 11तनं 7 गेले, बाकी उरली 4, वरून घेतला 1, झाले 41 आणि 7 5 35. 41 मधून 35 गेले, बाकी उरली 6. आता मित्रांनो, 5 सप्टेंबर 2019 ते 25 डिसेंबर 2019 पर्यंत 15 आठवडे आणि 6 दिवस. 111 दिवस म्हणजेच 15 आठवडे आणि 6 दिवस. मित्रांनो, 5 सप्टेंबर 2019 ला गुरुवार होता. बाकी उरलेली आहे 6, म्हणून आपल्याला गुरुवारमध्ये 6 मिळवायचे. मित्रांनो, गुरुवारमध्ये 6 दिवस मिळवा, आपल्याला उत्तर मिळेल बुधवार. म्हणजेच 25 डिसेंबर 2019 रोजी मित्रांनो बुधवार होता. 25 डिसेंबर 2019 नाताळाच्या दिवशी बुधवार होता. म्हणजेच 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 बुधवार. प्रश्न नंबर 6. अमर त्याच्या बहिणीपेक्षा 737 दिवसांनी मोठा आहे. बहिणीचा जन्म शनिवारी झालेला आहे, तर अमरचा जन्म कोणत्या वारी झालेला असेल? मित्रांनो, प्रश्न अतिशय सोपा आहे. अमर मोठा आहे. अमर त्याच्या बहिणीपेक्षा 737 दिवसांनी मोठा आहे. मित्रांनो, अमर मोठा आहे, बहीण लहान आहे. बहिणीचा जन्म झाला शनिवारी. बहिणीचा जन्म शनिवारी झाला, तर मित्रांनो अमरचा जन्म कधी झाला तो वार आपल्याला शोधून काढायचा आहे. मित्रांनो, बहिणीचा जन्म नंतर आहे, अमरचा जन्म अगोदर आहे. बहिणीचा जन्म शनिवारी झाला म्हणजे आपल्याला पाठीमागे जायचं आहे. मग आता मित्रांनो, अमर त्याच्या बहिणीपेक्षा 737 दिवसांनी मोठा आहे. 737 भागिले 7. बघा आता 7 1 7, बाकी उरली या ठिकाणी 0 वरून घेतले, 3 भाग जात नाही या ठिकाणी, शून्याचा भाग दिला, पुन्हा बाकी या ठिकाणी 3 आहे, वरून घेतले 7. 7 7 5 35. 37 मधून 35 गेले, बाकी उरली 2. म्हणजे मित्रांनो 737 दिवस म्हणजे काय, तर 105 आठवडे आणि 2 दिवस. तर मित्रांनो, बहिणीचा जन्म आहे शनिवारचा, म्हणजे आपल्याला या ठिकाणी बाकी 2 उरलेले आहे. म्हणजे आपल्याला शनिवार मधून 2 दिवस वजा करायचे आहेत. वजा 2. मित्रांनो, वजा 2 का, कारण की बहिणीचा जन्म नंतरचा आहे आणि बहिणीचा जन्म शनिवारी आहे. आपल्याला पाठीमागे जायचं आहे, कारण की अमर मोठा आहे. अमरचा जन्म अगोदर झालाय म्हणून आपण बाकी काय करणार, शनिवार मधून 2 वजा करणार. मग आता शनिवार मधून 1 वजा केला शुक्रवार, शुक्रवार मधून 1 वजा केला गुरुवार. म्हणजे शनिवार मधून 2 वजा केल्यानंतर मित्रांनो आपल्याला उत्तर मिळेल गुरुवार. म्हणजेच 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 गुरुवार. म्हणजे अमरचा जन्म गुरुवारी झाला. प्रश्न नंबर 7. जर एका वर्षाचा, सामान्य वर्षाचा सुरुवातीचा दिवस शुक्रवार असेल, तर त्याच वर्षाचा शेवटचा दिवस कोणत्या वारी येईल?
मित्रांनो सामान्य वर्ष म्हणजे लीप वर्ष नसलेलं. बघा, एका वर्षाचा सुरुवातीचा दिवस म्हणजे मित्रांनो 1 जानेवारी. सुरुवातीचा दिवस शुक्रवार असेल तर मित्रांनो त्याच वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजे 31 डिसेंबर. मित्रांनो आपल्याला दिलेली माहिती लीप वर्षामधली नाही. मग 1 जानेवारीला जो वार असतो तोच वार मित्रांनो 31 डिसेंबरला असतो. म्हणजे 1 जानेवारीला जर शुक्रवार असेल तर मित्रांनो 31 डिसेंबरला सुद्धा शुक्रवारच असेल. आणि जर लीप वर्ष असतं तर मित्रांनो आपल्याला एक दिवस पुढे जावं लागलं असतं. म्हणजे 1 जानेवारीला शुक्रवार आहे तर 31 डिसेंबरला सुद्धा शुक्रवारच असेल. म्हणून 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 शुक्रवार. प्रश्न नंबर 8. प्रमिलाने बुधवार 29 जानेवारी 2020 पासून 112 दिवसांची रजा घेतली तर ती कोणत्या दिवशी कामावर हजर झाली? मित्रांनो 29 जानेवारी 2020 वार बुधवार पासून 112 दिवसांची रजा प्रमिलाने घेतली आहे तर ती कोणत्या दिवशी कामावर हजर झाली? मित्रांनो 2020 हे लीप वर्ष आहे. 29 जानेवारी 2020 बुधवार पासून प्रमिलाने 112 दिवसांची रजा घेतलेली आहे. आता मित्रांनो 112 दिवस कधीपर्यंत होतात? तर जानेवारी महिन्यातले मित्रांनो 3 दिवस आपल्याला 112 दिवस मोजायचे आहे. 29 जानेवारी 2020 पासून 112 दिवस आपण मोजणार. आता जानेवारी महिन्यातले 3 दिवस का? तर 29, 30 आणि 31. 29 तारखेपासून रजा घेतलेली आहे म्हणजे 29 तारखेची सुद्धा रजा आहे. जानेवारी महिन्यातले 3 दिवस, फेब्रुवारी महिना 29 दिवस कारण की लीप वर्ष आहे म्हणून. मार्च महिन्यातले 31 दिवस, एप्रिल महिन्यातले 30 दिवस आणि मे महिन्यातले 19 दिवस म्हणजे होतात 112 दिवस. म्हणजे 19 मे 2020 पर्यंत 112 दिवस. 19 मे 2020 पर्यंत मित्रांनो 112 दिवस पूर्ण होतात. आता 112ला जर आपण 7ने भाग दिला तर मित्रांनो 7 1 7, 11तनं 7 गेले, बाकी उरली 4, वरून घेतले 2 झाले 42, 7 सख 42, 42 मधून 42 गेले, बाकी उरली 0. 112 दिवस म्हणजेच मित्रांनो 16 आठवडे, बाकी या ठिकाणी 0 उरली. म्हणजे मित्रांनो बघा 29 जानेवारी 2020 ला बुधवार होता. तर मित्रांनो आता या ठिकाणी 19 मे 2020 पर्यंत 112 दिवस संपतात म्हणजे 20 मे आणि 2020. बघा 20 मे 2020 ला ती कामावर हजर होईल. पण त्या दिवशी कोणता वार असेल? तर मित्रांनो त्या दिवशी बाकी 0 उरलेली आहे म्हणजे त्या वर्षी बुधवारच असेल. म्हणून बुधवार 20 मे 2020 म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 9. 20 जानेवारी 2016 रोजी बुधवार होता तर 2014 या वर्षीच्या बाल दिनाच्या दिवशी कोणता वार होता? मित्रांनो 20 जानेवारी 2016 रोजी बुधवार होता तर 2014 या वर्षाच्या बाल दिनाच्या दिवशी कोणता वार होता? मित्रांनो बाल दिन असतो 14 नोव्हेंबरला. हे आपल्याला माहित असेल तरच आपण हा प्रश्न सोडवू शकतो. बघा आता 20 जानेवारी 2016 20 जानेवारी 2016 ला मित्रांनो बुधवार होता तर 20 जानेवारी 2015 ला मित्रांनो मंगळवार म्हणजे एक दिवस आपण पाठीमागे आलो का? तर एक नियम आहे, सामान्य वर्षात एखाद्या तारखेचा वार पुढील वर्षी एक दिवस पुढे सरकतो. या नियमानुसार मित्रांनो 20 जानेवारी 2015 ला जर मंगळवार असेल तर 20 जानेवारी 2016 ला बुधवार असेल. या नियमानुसार मित्रांनो 20 जानेवारी 2015 ला मंगळवार आहे. आता आपल्याला काय करायचे? 14 नोव्हेंबर 2014 बालदिन असतो 14 नोव्हेंबरला. 14 नोव्हेंबर 2014 ते 20 जानेवारी 2015. 20 जानेवारी 2015 ला मित्रांनो मंगळवार आहे. म्हणजे आता एवढे दिवस आपल्याला या ठिकाणी मोजायचे 14 नोव्हेंबर 2014 पासून तर 20 जानेवारी 2015 पर्यंत. आता मित्रांनो नोव्हेंबर महिन्यामध्ये किती दिवस असतात? 30 दिवस असतात. या ठिकाणी 14 दिवस सोडून द्यायचे म्हणजे नोव्हेंबर मधले 16 दिवस, डिसेंबर मधले 31 दिवस आणि जानेवारी महिन्यातले मित्रांनो 20 दिवस. म्हणजे 14 नोव्हेंबर 2014 ते 20 जानेवारी 2015 पर्यंत एकूण दिवस होतात 67. आता मित्रांनो 67 ला आपण भागिले करणार 7 कारण की दर 7 दिवसांनी तोच वार येतो म्हणून. आता 7 9 63 बाकी उरली 4 म्हणजे मित्रांनो 67 दिवस. आता 14 नोव्हेंबर 2014 ते 20 जानेवारी 2015 पर्यंत 67 दिवस झाले म्हणजेच 9 आठवडे आणि मित्रांनो 4 दिवस. आता आपल्याला
20 जानेवारी 2015 रोजी मित्रांनो मंगळवार आहे. आपल्याला 14 नोव्हेंबर 2014 रोजी कोणता वार आहे ते शोधून काढायचंय. मग मित्रांनो 20 जानेवारी 2015 ला मंगळवार आहे. तर 14 नोव्हेंबर 2014 ला कोणता वार असेल? तर मित्रांनो आपण काय करणार? मंगळवार वजा मित्रांनो या ठिकाणी बाकी उरलेली आहे 4. मंगळवार मधून आपण 4 वजा करणार, कारण की आपल्याला नंतरचा वार दिलेला आहे आणि मित्रांनो आपल्याला अगोदरचा वार शोधून काढायचा आहे, म्हणून आपण या ठिकाणी वजा करणार. मग 14 नोव्हेंबर 2014 ला मित्रांनो मंगळवार मधून आपण 4 वजा केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल शुक्रवार. मंगळवारच्या पाठीमागे 4 दिवस जा म्हणजे आपल्याला मिळेल शुक्रवार. म्हणजेच 14 नोव्हेंबर 2014 या वर्षीच्या बालदिनाच्या दिवशी मित्रांनो शुक्रवार होता. म्हणजेच 9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 शुक्रवार. प्रश्न नंबर 10. सानिका सायलीपेक्षा 53 दिवसांनी मोठी आहे. सायलीचा जन्म शनिवारी झाल्यास सानिका कोणत्या वारी जन्मली? मित्रांनो सानिका सायलीपेक्षा 53 दिवसांनी मोठी आहे म्हणजे सानिका मोठी आहे, सायली लहान आहे. सायलीचा जन्म मित्रांनो शनिवारी झाला तर सानिका कोणत्या वारी जन्मली? मित्रांनो प्रश्न अतिशय सोपा आहे. सानिका 53 दिवसांनी मोठी आहे म्हणजे 7 भागिले आपण मित्रांनो 53 या संख्येला आपण 7 ने भाग देणार. 7 7 49 बाकी उरली 4. म्हणजे मित्रांनो 53 दिवस म्हणजेच किती? तर 7 आठवडे आणि 4 दिवस. मित्रांनो सायलीचा जन्म आहे शनिवारचा. सानिका 53 दिवसांनी मोठी आहे म्हणजे मित्रांनो आपल्याला सानिकाचा जन्मवार कोणता आहे तो शोधून काढायचा आहे. आता आपण काय करणार? शनिवार वजा 4. वजा 4 का करणार? तर मित्रांनो सायलीचा जन्म नंतरचा आहे आणि सानिकाचा जन्म अगोदरचा आहे. आपल्याला पाठीमागे जायचंय म्हणून आपण शनिवार मधून 4 वजा करणार. मग मित्रांनो शनिवार मधून 4 वजा केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल मंगळवार. शनिवारच्या पाठीमागे आपल्याला 4 दिवस जायचे, आपल्याला उत्तर मिळेल मंगळवार. म्हणजे सानिकाचा जन्म मंगळवारी झाला. म्हणजेच 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 मंगळवार. प्रश्न नंबर 11. या व्हिडिओतला हा शेवटचा प्रश्न. मित्रांनो या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. राहिलेले सर्व प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत गणित सोडवा, आत्मविश्वास वाढवा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.